आज चतुर्थी स्पेशल मी केळीची बर्फी बनवली होती, एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअरच करत आहे। आणि भरपूर जण मला एकच प्रश्न विचारत आहे की दीदी तुझी जॉईंट फॅमिली आहे आणि तुला बेबी आहे, खुशी आहे, तू हे सगळं कसं मॅनेज करते। आता सकाळी उठल्याबरोबर आम्ही स्वयंपाकाच्या गडबडीमध्ये असतो, तोपर्यंत आई सांभाळता आणि त्यानंतर नाश्ता पाणी होईपर्यंत मी सांभाळते आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यावर तो 1 ते 1.5 तास चांगला झोपत असतो। नंतर उठल्यानंतर त्याच्यासोबत खेळायचं हे आजी आणि बाबाचं काम असतं, कारण की त्यांना तरी कुठे टाइम स्पेंड करायला भेटलं पाहिजे। चिल्लर पार्ट्यांसोबत मी त्यांच्याकडेच देऊन टाकतो त्यांना। आणि माझं एक ओपिनियन आहे की आपण जेवढं फॅमिली मेंबरची सवय लावू तेवढं आपल्यासाठी सेफली राहील। जर का इमर्जन्सी आपल्याला कुठे जायची गरज पडली तर ते आजी बाबा जवळ मोकळ्या मनाने राहतील असं मला वाटतं। काही जणांना जॉईंट फॅमिली बिलकुलच आवडत नाही, आता त्यांना का नाही आवडत ते जरा मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। आणि कोणाकोणाला जॉईंट फॅमिली आवडते ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। आणि आमची फॅमिली तुम्हाला कशी वाटते ती पण सांगा, कारण की आमच्या फॅमिलीचे व्हिडिओ भरपूर जण बघता, भरपूर जण, आणि खूप जणांचे असे DM मध्ये मेसेज येतात की आम्हाला तुमची फॅमिली खूप आवडते, किती स्वीट आहे, सगळेजण किती समजदार आहेत। तो एक बेस्ट ऑप्शन आहेच आमच्या फॅमिलीमध्ये, म्हणजे सगळं सूट होतं आणि सगळे फ्रीडमली आहे, त्याच्यामुळे एवढं काही चिडचिड करायची गोष्ट नाही। पण माझ्या मते आपण जसं आई वडिलांना जीव लावतो तसंच आपण सासू सासऱ्यांना लावला तर ते पण आपल्याला त्यांच्या मुलीसारखा जीव लावतील, हा माझा ओपिनियन आहे आणि हा बेस्ट आहे माझ्यासाठी, कारण माझ्या सासूबाई खरंच खूप चांगल्या आहेत। तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा। बाय बाय।